आईला हॉटेल अजिंक्य तारा, फुरगाव फाटा, मालेगाव रोड, नांदेड. आईला फोटो तर माझा दिसायला, बकासूर थाळी घेऊन. मित्रांनो, जोपर्यंत मी यांचं जेवण जेवत नाही आणि क्वालिटी लक्षात येत नाही तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघत राहा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो तर करा, पण सबस्क्राईब बी करा. हा, लाईक तर तुम्ही करता तेवढं मला माहिती आहे. बघतो ह्यांचं काय घोळ आहे ती. आईला गाड्या तर लय मोठ्या दिसायल्या. आईला फॅमिलीसाठी येण्यासाठी तो उपयुक्त जागा दिसायली. गार्डन बी चांगलं दिसायलंय. जेवाय मजबूत असणं गरजेचं आहे. सिंगल टेबल. अरे बापरे. ओ भया, हाय का इकडे कोणी? आलोच. काय रे जेवायला? सर हे बघा मेनू कार्ड आपलं. अरे मेनू कार्ड काय परीक्षा आहे काय माझी वाचायला? सर आपल्या इथं स्पेशल धाराशिव ढवारा मटन थाळी भेटेल नांदेड मध्ये. नांदेड मध्ये. आता माझा तर फोटो लावलास तू खरा आहे. सर हे नांदेड मध्ये आपलं फर्स्ट टाइम सुरुवात केली आहे आपण. नांदेड मध्ये कुठंच नाही. अरे हो रे भाऊ, मला बी माहिती आहे. तुझ्या त्या मालकाचा फोन आलता मला की नांदेड मध्ये फर्स्ट टाइम आपण ढवारा करायलो, कारण बाकीच्या जिल्ह्यामध्ये दुनियाचा गाजावाजा व्हायला नांदेड म्हणून. मध्ये पहिली वेळेस फर्स्ट टाइम 100% तुम्हाला ढवारा मटनच भेटेल. हा, कळालं. बोलून वाप घालू नको तोंडाचे. घेऊन ये. बिलकुल सर, तुम्हाला 2 मिनिटात पाठवून देतो. 10 मिनिटं लागू दे, प्रॉपर घेऊन ये तर मी सांगणार आहे. नाही तर बघ माझ्या इतकी बरी वाईट नाही. काहीच विषय नाही. हा, 100% ते तुम्हाला पुस्तक घेऊन जा. त्याला बघितलं की परीक्षेची आठवण येईल. आलोच. लवकर आण बघ. सर एक 5 मिनिटं वेट करा. आण. आयला ह्यानं नांदेड जिल्ह्यामध्ये प्रथम कंदुरी मटण, ढवारा मटण केलंय चालू बाकीच्या जिल्ह्याचं बघून. पण खाल्ल्याशिवाय काय कळणार आहे काय घोळ आहे ती. हा, येऊ तर द्या ताट. बघताच कळते आपल्याला काय घोळ आहे ते. येऊ द्या, बघू पुढच्या पुढे. आणि हे जर नंबर 1 झालं रे बाबा, समजायचं नांदेडकराची लॉटरी लागली. हा, लय जिल्ह्याचं ऐकलं. नांदेडचं बी नाव व्हावं का नाही बरं? हा, सगळ्यात मोठा जिल्हा आहे. बघूत काय होते ते. हे बघा, स्पेशल ढवारा मटन थाळी आपली. हे तुमच्या भाकरी, हे तुमचं चिकन. इकडे रे पण. आता एवढं जी सोंग रचून दिलास मला, प्रत्येक गिरायकाला हाय का उग मी आलोय म्हणून माझ्यासाठी आहे? रेग्युलर हेच भेटेल साहेब. पीस जरा कमीच दिसायलेत मला. सर काय 299 मध्ये काय सगळं बकरं घेता की काय? तुम्ही शेरवा खा ना, थकू देस्तोवर खा. तुम्हाला कोणी काय म्हणतो, मी जिम्मेदार आहे त्याचा. तुम्ही मागवा शेरवा किती खाता ते बघू. अबे, मी तुला का बकरं मागितलं का? पीस कमी दिसायलेत म्हणून म्हणलं मी. खा ना मग, किती खाता तेवढं बघतो ना मी पण. बघतो मला ना मी फक्त पण, किती सांगायचंय, खाणार ते. नांदेडकरांना जर जेवण जर चांगलं भेटलं नाही तर माझ्या इतकी बरी वाईट नाही बघ. सगळ्या गावामध्ये बॅनर मी लावील. जा की मग. आता काय सोयरीक करतो काय माझ्या संग? आलो. खाऊ दे ना मला पोट भरून. मित्रांनो, अजून तर घास उचलायचा आहे. हा, वासानं तर माझ्या आता म्हणजे पोटात खळा निघाय चालू झाल्यात. आणि ज्याला कुणाला चिकन थाळीचा काय खेळ आहे, रेडी आहे, मटन थाळी रेडी आहे, खाली दिलेल्या नंबरला फोन करायचा आणि जायचं. 1 नंबर जेवण आहे का नाही आधी मी सांगतो. थांबा जरा. बकऱ्याच्या मटणापासूनच करतो. बिचाऱ्यानं स्वतःच्या जीवाची आहुती दिली का नाही बरं? हा, त्याच्या तेवढ्या जीवाची इज्जत तर ठेवाय पाहिजे का नाही बरं? हा, लय वाईट वाटतंय हो खाताना. काय करू? नाही, खाणच होईना मला. ए बाबा बकासूर, काय पागल झाला की काय डोकं फिरलंय का तुझं? हे काय करतोय? अहो भया,
मला बकऱ्याचे पीस बघून मला त्याच्या जीवाची आहुती लक्षात आपण आली. हे काय सोंग लावलंय खाना त्याचे- गुन्हा ना आपलं आपलं. सकाळी दारातून मड जात होतं, त्याच्यावर एक फुल खिशात ठेवलं होतं. ते फुल बघून आठवलं बकऱ्यानं स्वतःचा जीव माझ्यासाठी दिला खायला. त्याच्या आत्म्याला शांती लाभ म्हणून झेंडूचे फुलं टाकायलोय. ए बाबा तसं काय करू नका तुम्ही. हे देवा, बकऱ्यानं माझ्यासाठी जीव दिलाय, त्याच्या आत्म्याला शांती दे. त्याच्या प्रत्येक पार्टचं सूप झाला असेल. किती वाईट घटना घडली आजच्या दिवशी. मीठ कमी आहे की रे, लाजा बी वाटत नाही. जा ए, मीठ आण मीठ घे थोडं. रे. देवा, त्याच्या कमरेचं हाड आहे रे. झाडावर चढताना इकडं तिकडं फिरताना ह्याच कमराने ते चालत असेल की रे. असू दे, आता काय करावं, जीव तर दिलाय बिचारानं माझ्यासाठी. ओ भाया, इकडे ना. हा बोला की सर. बकऱ्यानं तर जीव दिला ठीक आहे, पण कोंबडीचे अंडे का उचलून आणायला म्हणायला तिला पिले पिले काढू द्या की का तकलीफ द्यायला. अहो सर, आपल्या स्पेशल थालीमध्ये आपण अंडा पण देत आहोत, बॉईल अंडा एक. काय बकऱ्याचा शेरवा. मित्रांनो, बकऱ्यानं आपल्या स्वतःच्या जीवाची आहुती दिली. त्याच्या प्राणाचं बलिदान वाया जाऊ नये म्हणून मी आज इथं आलोय. पण त्या बकऱ्याच्या जीवापासून जे पार्ट तयार झालेले आहेत, हे मटन फ्राय, हे सुक्का, हे कंदुरी मटणाचा शेरवा, त्याच्यासोबत बॉईल, कोशिंबीर, अनलिमिटेड भाकरी, अनलिमिटेड भात, 299 मध्ये माणूस असा टर झाला पाहिजे. आणि तुम्हाला खोटं बोलणार, शेरव्याचा मी आता टेस्ट करणार आहे. 2 चमचे पिलेले आहेत. खरंच कंदुरी मटण कशाला म्हणतात हे नांदेडकरांना आज कळल. तर आपण थोडस टेस्ट करू, बाकीचं बघू काय आहे ते. हे घ्या सर, मीठ आणलं. नशीब नाही तर तुमच्या सर्व्हिसच्या नावानं बॉम्बा बोंबा असते हॉटेलवाल्याच्या. सर सर्व्हिस 1 नंबर भेटेल तुम्हाला. जा की बाहेर. छान खतरनाक आहे की. हा, हिशोब तर क्लिअर आहे. मित्रांनो, मला सांगा, इथं जर मी खाल्लं तर दिवाळीच्या करंज्या, शंकरपाळे, चक्री कोण खाईल? आणि ती जर खाल्ली नाही तर बायको सकाळीच वकील आणि पोलीस घेऊन दारात येईल. त्याच्यासाठी इथं थोडं खातो आणि वेटर तिकडे गेला तर भाकरी आणि सुक्का घेऊन जातो. आम की आम, गुटली ओके दाम. बायको बी खुश, सासू आली पालत्या तोंडाची घरी, तिला बी खाऊ घालतो. काय फरक पडायला? चोरून आणलेलं पाप लागलं तर लागलं तिला. चला बोलू. ओ भया. मित्रांनो, असं वाटायलंय बकर मध्ये शिजायला पळीनं नाही. सॉरी देवा, मला काळजी आहे बकऱ्याची. सूप सांगतो तुम्हाला. आता मी एवढे हॉटेल गेलोय, सूप काय करतात लोक, कॉर्नफ्लावरचं पीठ लावून ग्रेव्ही लावून त्याला तडका देतात. सूपला तडका असते का? अहो, सूप कसं पाहिजे, हळदी कुंकासारखं पाहिजे, पवित्र. आणि हे सूप एवढे टेस्टी आहे तुम्हाला. आता हे कधी कळेल तुम्हाला? हॉटेल अजिंक्य तारा, मालेगाव रोड, नांदेड. खाली दिलेल्या नंबरला फोन करायचं, बकरे किती कापलेत, आणि आपली आपली पब्लिक घेऊन यायचं आणि ओरिजिनल खायचं. ओरिजिनल खायचं, स्वस्त राहायचं. सिंपल फॉर्म्युला आहे. भाकरी जुंदळ्याच्या दिसायल्यात मोठ्या ज्वारीच्या. हॉटेल मालक व्हायला बेजार खरं. हे ना तर काही बरोबरीच होईना. राईट, ह्याला म्हणतात कले. अरे भयानो, ऐका, माझ्याकडून चुकले बर का. कोंबड्यानं बी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. एवढं बेजार झालंय कोंबड, विचार करा.
त्याच्या बी आत्म्याला शांती देव रे बाबा. चौदार होत की. एक नंबर कंदोरी मटण मित्रांनो माझ्यानं. तुम्ही म्हणता प्रत्येक वेळेस मी सगळ्यालाच एक नंबर म्हणतोय. अरे आधी एक दिवस जेवलेला असतोय, त्याच्यानंतर तुमच्यासाठी डबल जेवायलेलो असतं. समजलं का? हा, जर तुम्हाला खरं खोटं करायचं 299 मध्ये यायचं, उलाला करायचं, गडबडीत खायचं, निघून जायचं. कुठं? हॉटेल अजिंक्य तारा, माळेगाव रोड, नांदेड. खाली दिलेल्या नंबरला फोन करायचं. ताट तयार आहे का विचारायचं. लोक म्हणते असा का खायला, तर आम्ही खानदानी मिस्त्री हवा, माल कालवायची सवय आहे. पीस खाल्ला की बकऱ्याची आठवण येते. विचार करा मित्रांनो, माणूस मेल्यावर, बाई मेल्यावर आत्मा भूत होते, खरं आहे. हे बकरे कोंबडे मी एवढे खायलोय, माझ्या स्वप्नात एखादं कोंबडं आलं नाही. व ए बकासूर उठ, मी तुला चावतो, तू माझे अंडे खाल्ले नाही. बकरं बी आलं नाही एखादं. हा, अंधश्रद्धावर भरोसा ठेवू नका. उगा हानीत राहा पोटभर, प्रोटीन आहे हो. पटकून जातो, सासू आणली कस तरी वडून. हा, स्वयंपाकाला एक तर घरी दळण नाही आणि भाजी नाही, काहीतरी द्यावं लागेल की हो. किती बी पालत्या पायाची असली तर सासू आहे की. हा कोशिंबीर बी खातो का? जसं लग्न झालंय तसं कोथिंबीर बघाय सुद्धा भेटली नाही. स्वयंपाकच येत नाही बायकोला, नुसती शेवया आणि मॅगी खाऊ खाऊ बेजार आम्ही. खायला अंडे बी राहिलेत. कोंबडी नाराज व्हायची हो. बायकोची माय हो आखरी दलिंदर हाय, तर तिला बकऱ्याचं मटण लय आवडत आहे. तिच्या पायी मी खाल्लं नाही. हो का? बघा, देवाच्या सुद्धा मनात आहे. अरे अरे अरे, कुठं चला बाबा तू? हे खाल्लात हे काय? बघू दे थैलीमध्ये, बघू दे. काय नाही, नाही नाही, बघू दे बघू दे बघू दे. काय आहे? अरे काय आहे? हा, हे काय आहे? भाकरी काय आहे? कुठं घेऊन चालला तू एवढ्या भाकरी? खाल्ला ते गाला ढोरावून एवढा, आता निघून चालला आणि परत प्लेट घेऊन सगळं काय? कुठं हे अलीकडे सोडा. सासू आली हो घरी, मग दळणाला पीठ नव्हतं म्हणून भाकरी घेऊन जायला आता तू होतो. पण एवढा ढोरावून खाल्ला तुझ्या सासूला पण घेऊन जातो का? अरे सोड सोड म्हणालो ना तुला. सोड हे. ऐका, सोडा. सासूला लय आवडत आहे हो. आणि तिचे तुझे दात पडलेले आहेत, मोमो. अरे पिस बाबा, असं तुझे अवकाश. सासू सासरी काय पुऱ्या खानदानाला खाऊ घालायचा ठेका सगळी घेतलाय ती का? ऐका हो. नाही नाही, ठेव. सोड इकडे, आण बाजूला. सोड हे. ऐका हो. अरे असं ऐकणार नाही. ए या रे पोरो इकडे. अरे काय झालं? ए बाबा, खाऊ तर दे. याला घ्या रे बाहेर, याला घ्या. अरे काय जनावर आहे बाबा हे? बापरे. ऐकत नाही, काय नाही. हो तिकडे काढ तुझी गाडी, निघेतून बाबा. जा जा, निघेतून. मित्रांनो, ह्यानं आज माझ्या हातातून भाकरी घेतल्यात, चिकन घेतलंय. माझ्या सासूचा त्याने आत्म्याला त्रास दिलेला आहे. माझ्या सासूचं मन मारलंय ह्यानं. ऐका की, पण ह्याला लक्षात पाहिजे होत, 4 पीस कोंबड्याचे खाल्ले असते तर माझे सासू किती खुश झाले असते. ज्वारीचं पीठ नव्हतं म्हणून भाकरी चोरल्या होत्या. भिकाला लागला असतास का काय 30 भाकरीनं? माझं सगळं खानदान जेवलं असतं की. आणि ते कोंबडी आणि बकरा असं बी मेलं होतं की. त्याचे पीस माझ्या सासूनं खाल्ले असते तर काय झालं असतं? मित्रांनो, ह्याचं काय बी असू द्या, पण ह्याचं मटण आणि कंदुरी मटण चांगलं आहे बघा. हॉटेल अजिंक्य तारा, खाली दिलेल्या नंबरला त्याला फोन करा आणि मटण रेडी आहे का विचारा. कुठं? मालेगाव रोड, नांदेडला. नांदेड मध्ये फर्स्ट टाइम कंदुरी मटण चालू केलंय, म्हणजे नांदेडकरांची चांदी. उगा दुसरे जिल्हे पालते गालीत फिरायची गरज नाही.
दुसरे माणसं आणतो आणि मग पार्सल घेतो.